नमस्कार. दखल 2029 न्यूजमध्ये आपले स्वागत. सत्य, अचूक आणि निष्पक्ष वृत्त म्हणजेच दखल 2029 न्यूज. पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. रेती माफियांवर पोलिसांचा मोठा घाव. धामणा नदीपात्रात धार, पोलिसांची धडक कारवाई. 36 लाखांच्या मुद्देमालासह 5 सराई तस्कर ताब्यात. बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि गौण खनिजाची चोरी करणाऱ्या माफियांविरोधात बुलढाणा पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. धार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी शिवारामध्ये धामणा नदीपात्रात छापा टाकून पोलिसांनी एक जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरसह तब्बल 36,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. ही बातमी ऐकताच संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत यात शंका नाही. धामणा नदीपात्रातील या धडक कारवाईची पार्श्वभूमी तपासली असता लक्षात येते की जिल्ह्यात अवैध वाळू चोरीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी यापूर्वीच कडक पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने धाड पोलिसांना टाकळी शिवारात धामणा नदीपात्रातून अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पथकानं क्षणाचाही विलंब न लावता पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात नाकेबंदी करताच एक पिवळ्या रंगाचा जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करताना थेट रंगेहात जाळ्यात अडकले. नदीपात्रातील या नाट्यमय आणि चित्तवेधक कारवाईचा हा थेट व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहत आहातच. ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींमध्ये जेसीबी चालक समाधान रामेश्वर जाधव, राहणार धामणगाव, तसेच बाबासाहेब लोखंडे, ऋषिकेश तेलंगरे, रवी शिंगारे आणि वैभव लोखंडे हे 4ही ट्रॅक्टर चालक पारद, जिल्हा जालना येथील रहिवासी आहेत. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व आरोपींकडे रेती उपसा वा वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना अथवा रॉयल्टीची एकही पावती आढळून आली नाही. त्यामुळे या सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम 303 सह गौण खनिज अधिनियम कलम 21 व 2 अन्वये एकूण 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ट्रॉली आणि वाळूसह 4 ट्रॅक्टर तसतसेच एक जेसीबी यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत 36,32,000 रुपये इतकी आहे. जप्त मुद्देमालाचं हे धक्कादायक दृश्य स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत आहे. ही यशस्वी आणि धडाकेबाज मोहीम पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुनील अमूलकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. मैदानावर उतरलेल्या धाड पोलीस पथकाचं नेतृत्व ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस यांनी केले असून PSI परमेश्वर केंद्रे यांच्यासह प्रभाकर लोखंडे, रवींद्र बराटे, अनिल ताम्हण, इम्रान पठाण, सतीश जाधव आणि देव मुळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण पथकाचं अभिनंदन करायला हवे. मात्र येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील नदीपात्रांमध्ये अशा प्रकारे उभरपणे सुरू असलेल्या अवैध रेती उपसा प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, गटविकास अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात आणि हा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पोलिसांची ही कारवाई स्वागतार्ह असली तरी अशा माफियांचं मूळ खणून काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं एकत्रितपणे काम करणं आता अपरिहार्य बनलंय. अशाच प्रकारच्या ताज्या, महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांचं अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या दखल 2029 न्यूज चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आमच्या पेजला नक्की फॉलो करा. तुमच्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलशी संपर्क साधा. ब्युरो रिपोर्ट, दखल 2029 न्यूज.